गेल्या 2 मार्चला पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर सचिव अथर्व संदेश सोनवणे यांनी महापालिकेकडे पथारी विभागांच्या विषयी काही मागण्या केल्या होत्या। त्यात प्रामुख्याने अभय कर योजना ही लवकरात लवकर पथारी विभागासाठी सुद्धा लागू करण्यात यावी अशी त्यांनी प्रमुख मागणी केली होती। आणि त्या अनुषंगाने त्यांनी पुण्याचे जे महापौर आहे त्यांची भेट घेत त्यांच्याकडे चर्चा केली होती आणि त्यांच्याकडनंही ही संबंधित मागणी त्यांनी त्यांच्यातर्फे करण्यात आलेली होती। आणि ह्या काही जे पथारी विभागांसाठीच्या ज्या मागण्या आहेत ते जर का पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषण करू। आमरण उपोषणाचा त्यांनी इशारा दिला होता आणि आज 11 मार्च ते उपोषणाला बसलेले आहेत। अथर्वजी उपोषण सुरू केलेलं आहे, मागण्या केलेल्या होत्या, त्याच्या अगोदर महापौरांची चर्चा सुद्धा केलेली होती, काय सांगाल याबद्दल? महापौरांशी चर्चा देखील झाली होती, आयुक्तांना देखील आम्ही पत्र केलं होतं, त्यांच्याशी देखील माझं सगळ्यांची चर्चा झाली। सगळ्यांनी वेळ मागितला, महापौरांनी आम्हाला 8 दिवसाचा 10 दिवसाचा वेळ मागितला, आम्ही तो वेळ देखील दिला, संयम ठेवला। आम्हाला अपेक्षा होती की ते योग्य तो निर्णय घेतील, परंतु तसं काही झालेलं नाहीये। जी अभय कर योजना आणि इतर कुठल्या मागण्या तुम्ही केलेल्या होत्या? आम्ही मागण्या अशा केल्या आहेत की पहिली गोष्ट तर अभय योजना लागू करा। अभय योजना लागू केल्यानंतर 75% सूट ही जेवढा थकलेली रक्कम आहे त्याच्यावर 75% सूट ही दिली पाहिजे। दुसरी गोष्ट आम्ही अशी मागणी केलेली आहे की जो आधी 2017च्या आधी जो कर घ्यायचे वार्षिक 240 रुपये कर होता तोच परत लागू केला पाहिजे। जो आता डेली बेसिसवर कर घेतात, कुठं 50 रुपये, कुठं 100 रुपये, कुठं 150 रुपये, तो नाही घेतला पाहिजे, तो बंद केला पाहिजे। आणि तिसरी मेन मागणी आमची अशी, आम्हाला प्रोसेस कळती, आम्हाला माहिती हा विषय जीबी मध्ये घ्यावा लागेल, मग तिकडं त्याच्यावर ठराव पास होईल, आम्हाला ठीक आहे, सगळी प्रोसेस मान्य आहे तुमची, पण तोपर्यंत तुम्ही जी 31 तारीख जी लास्ट दिलेली आहे त्यानंतर तुम्ही जे लायसन्स बाद करायचा इशारा दिलेला आहे। आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे देखील सांगितलेलं आहे की तुमचा जो थकलेला टॅक्स आहे तो तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर टाकण्यात येईल आणि तुम्हाला ब्लॅकलिस्ट करून तुमचा लायसन्स देखील रद्द करण्यात येईल। तर हे सगळं झालं नाही पाहिजे। आता याच्यासाठी तुम्ही स्थगिती आणली पाहिजे, जी 31 तारीख तुम्ही लास्ट दिली त्याच्यावर स्थगिती आणली पाहिजे, त्याचा तुम्ही पेपर पास केला पाहिजे की आम्ही या गोष्टीवर स्थगिती आणतोय। ते केल्यानंतरच मी उपोषण थांबवेल आणि त्यांनी मला टाइम देखील दिला पाहिजे की किती टाइम पिरियड मध्ये, आणि फिक्स टाइम पिरियड यावेळेस फिक्स टाइम पिरियड मध्ये आम्ही हा विषय जीबी मध्ये घेऊ आणि त्याच्यावर ठराव पास करून घेऊ अभय योजनासाठी, हे मला फिक्स सांगितलं पाहिजे। उपोषण चालू आहे। आपण नेहमी बघतो की अनेक राजकारणी म्हणा, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या 2-2, 5-5, 10-10 टपऱ्या असतात। तुमची एक पण टपरी नाहीये तरी तुम्ही हा पथारी विभागासाठी लढा उभा केलेला आहे आणि लढत आहात। ज्यांच्या टपऱ्यात 10-10, 5-5 ते लोक उपोषण आणि आंदोलन करणारच नाही, कारण त्यांचं आणि अधिकाऱ्यांचं ना सगळं कनेक्शन आहे। जेव्हा अधिकाऱ्यांना